शिंदे सरकार ओबीसी बांधवांवरती अन्याय करत असल्याची भावना निर्माण होतं। सरकारनं ओबीसी उपोषणकर्त्यांची तात्काळ दखल घ्यावी, पंकज भुजबळांची मागणी। लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको, तब्बल 1 तास वाहतूक ठप्प। मराठे हे मुळात ओबीसी असून त्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळावं, बच्चू कडूंची मागणी। वेळ पडल्यास भुजबळ आणि जरांगेंना भेटणार। अमरावतीमध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयात पारधी समाजाच्या नागरिकांचं ठिय्या आंदोलन। पुलाचं काम रखडल्यानं दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी। भद्रावतीमध्ये कोळसा खाण व्यवस्थापकाला खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत मारहाण। खाण प्रकल्पग्रस्तांच्या पुलीत वाहतूक कोंडीमुळे चक्क शाळेला सुट्टी। वाहतूक कोंडीत स्कूल बस अडकून राहत असल्यानं विद्यानिकेतन शाळेचं दुपारचं सत्र बंद। नांदेडमध्ये नाना पटोलेंच्या विरोधात भाजपचं आंदोलन। पटोलेंनी राजीनामा देण्याची मागणी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी कार्यकर्त्याने पाय धुतले होते। या प्रकरणानंतर पटोले यांच्या विरोधात नांदेड भाजपच्या वतीनं आंदोलन। पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून नाना पटोलेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। घरी आलेल्या पाहुण्यांचे पाय धुण्याची विदर्भात परंपरा, त्यात काहीही गैर नसल्याचं स्पष्टीकरण। मुरबाडमध्ये 8 ते 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाची हजेरी। भात शेतीच्या कामांना येणार वेग। भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। बळीराजाही सुखावला, शेतीच्या कामांना वेग। संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं पातूर घाटातून वाशिम जिल्ह्याकडे प्रस्थान। पालखीचं विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद।